तर हाय, तुम्हाला आज वांग्याची रेसिपी दाखवणार आहे, वांगे भाजीची। तर बघू शकता तेल टाकलेलं आहे मी, गरम झालेलं आहे तेल। त्याच्यामध्ये मी लसूण आणि त्यानंतर लसूण आणि जिऱ्याची पेस्ट टाकलेली आहे। त्यानंतर आपल्याला हळद, मीठ आणि चटणी असं घालायचं आहे, बघू शकता अशा प्रकारे। त्यानंतर ते झाल्यानंतर थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे त्याच्यामध्ये। त्यानंतर आपल्याला वांगे टाकायचे आहेत, वांगे छान फ्राय करून घ्यायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर त्याच्यामध्ये परत आपल्याला शेंगदाण्याचं कूट जेवढं लागणार आहे ना त्याच प्रकारे टाकायचं आहे। तर मला लागेल तेवढं टाकणार आहे मी। हे बघू शकता, त्याच्यात मी शेंगदाण्याचं कूट परत घातलं आणि थोडंसं फ्राय झालं का त्यानंतर आपल्याला पाणी सोडायचं आहे। त्याच्यामध्ये आधी थोडं सोडायचं, त्यानंतर आपल्याला लागेल त्याप्रमाणे सोडायचं आहे, ठीक आहे। हे बघू शकता, आता आपल्याला लागेल त्याप्रमाणे सोडायचं आहे। मला एवढंच लागणार आहे, तर वांग्याला शिजवायला पण पाणी लागतं ना। त्याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे। तर बघू शकता मी कोथिंबीर पण छान अशी घातलेली आहे। त्यानंतर एक उकळी आली का त्यानंतर आपल्याला स्लो गॅसवर आपल्याला शिजवायचं आहे ते हे वांगे। छान कुकर लावून घ्यायचं आहे, हे बघू शकता। तर जरी आपण कुकरवर बनवली ही भाजी तरी पण सुद्धा त्याला तेज पण येणार आहे, छान येणार आहे, बघू शकता किती छान अशी आलेली आहे, ठीक आहे। तर मला आता तूप लागणार होतं मला, त्याच्यामुळे मी तूप काढणार आहे। तर आपण अशा प्रकारे पण तूप काढू शकतो, जसं की माझ्याकडे साय होती, फक्त साय टाकून दिलेली आहे, लोणी वगैरे काही काढलेली नाही, कंटाळा आला आज त्याच्यामुळे। तर थोडीच होती ना, त्याच्यामुळे म्हटलं कसं लोणी काढायचं, त्याच्यामुळे मी असंच करून घेणार आहे। तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना, एक लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला। तर चला, तर बघा किती छान असं तूप आलेलं आहे। चला बाय।